राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे। अल्पसंख्याक समाजासोबत आपण असल्याचा अजित पवार गटाकडून याच माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील 2 वरिष्ठ नेत्यांची चाचपणी सुरू आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता राज्यसभेची सीट विधानसभा मतदारसंघांवर परिणामकारक ठरेल अशा व्यक्तीला देण्याची पक्षांतर्गत चर्चा देखील सुरू आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी सुनील काळे देत आहेत। सुनील, राज्यसभेसाठी आता अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे। कोणती नावं पुढे येऊ शकतात? नावांच्या संदर्भात जरी चर्चा केली असली तरी सुद्धा एक अल्पसंख्याक समाजाचा नेता जो आहे त्याच्या संदर्भातली ही नावं असल्याची माहिती समोर येते आणि अजित पवार गटाचा जो कोटा आहे जवळपास 47.5 आमदारांच्या कोट्यातून 1 खासदार निवडून गेलेला आहे आणि अजित पवार यांच्याकडे जवळपास 50 आमदारांचा कोटा आहे। त्यामुळे एक राज्यसभेची जागा जी आहे ती अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अल्पसंख्याक समाजाचा नेता जो आहे तो अजित पवार गटाकडे नाही आणि अशा नेत्याला कुठेतरी संधी देऊन या समाजामध्ये एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाईल जेणेकरून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्याला पक्षाचा फायदा होऊ शकेल। सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता राज्यसभेची सीट विधानसभा मतदारसंघावर परिणामकारक ठरेल अशा व्यक्तीला ही संधी देण्याची पक्षांतर्गत चर्चा देखील सुरू असल्याची माहिती समोर येते आहे।